मेनली ही मोहीम ही राष्ट्रीय कर्करोग निवारण मोहीम आहे. यामध्ये 3 प्रकारचे कर्करोगाचं निदान करण्यासाठी तज्ञ डॉक्टरची टीम तुमच्या या ठिकाणी आलेली आहे. मुख्यमध्ये यामध्ये एक तर स्तनाचा कर्करोग, दुसरा म्हणजे मुखाचा कर्करोग आणि तिसरा गर्भाशयाची पिशवी. हे 3 प्रकारचे कर्करोग भारतामध्ये त्याचं प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यामुळं या टीमतर्फे जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा याचं आवाहन मी करतो. जसं आपल्याला पटकन लक्षात जातं नाही का, अशा 2 शब्दामध्ये पण अत्यंत सुंदर सांगितले सरांनी. धन्यवाद सर. आता आपल्याला गेली 4-5 दिवस जरी आपल्या ज्या कार्यक्षेत्रामध्ये कॅन्सर व्हॅन जी आपली जी होत आहे, ते सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. तर आजचा हा आपल्या या ठिकाणचा शेवटचा दिवस आहे. तर जास्तीत जास्त समुदायाने आपण आपली तपासणी करून घ्यायची. याच्यामध्ये मुख्यतः आपल्याला जे की आपले मृत्यूचे जे कारण आहेत, त्यापैकी कॅन्सर हे जे मुख्यतः कारण आहे, त्याच्यामुळे बरेचसे मृत्यू होतात. तर ते शासनाचं असं म्हणणं आहे की जर लवकरात लवकर त्याचं जर डिटेक्शन झालं तर त्यांना उपचार करायला सोपं जातं आणि असे आजारी लोकांना आपल्याला उपचारून त्यांना मृत्यूपासून आपल्याला त्यांना हे करता येतं. ते बरेच जणांचे संसार वाचवता येतात त्याच्यामधून. तर पुरुषांना जे काही सुपारी खाण्याची जी सवय असते त्याच्यामधून त्यांना मुखाचा कर्करोग कॅन्सर होऊ शकतो. हे जर त्यासाठी आता आपले स्पेशली डॉक्टर आपल्या या गाडीमध्येच आहेत. त्यांची तपासणी आपल्याला त्याच्यामध्ये ह्याच्यातून होऊ शकते. तसेच महिलांचे जे आजार आहेत, अंगावरचं जाणं, लाल पाणी जाणं, पांढरं पाणी जाणं, ह्याच्यातून महिलांनी गर्भाशयाचे कॅन्सर भविष्यामध्ये त्यांना होऊ शकतात. तर त्याच्यासाठी सुद्धा मॅडम आहेत जे आज जे आपल्याला लातूर सारख्या ठिकाणी जाऊन म्हणजे मोठ्या खूप खर्चिक असे जे काही तपासण्या आहेत ते आपल्याला या ठिकाणीच होणार आहेत. तरी तुम्ही तर सर्वांना आता माहिती घ्या आणि जास्तीत जास्त ज्या काही आपल्या महिला त्या संशयित आजाराच्या आहेत तर त्यांची तपासणी करून घेऊन त्याचा फायदा करून घ्यावा, हे असं सर्वांना मी वाहन करतो या ठिकाणी. जय हिंद, जय भारत. आणखीन एक जण राहिलेत ना, पाटील सर. बाजूला सरकू नाही थांबा की. या नाही
नाही नाही नाही नाही. सर एक फोटो घेऊ फक्त सगळ्यांसोबत. या इकडे सगळे उठून या. औसा तालुक्यातील भाद येथे आज नागरिकांच्या आरोग्याची तपासणी होत आहे. त्यामध्ये महिला आणि पुरुषांच्या आरोग्याची तपासणी होत आहे. या संदर्भात या ठिकाणी एक व्हॅन आलेली आहे आणि या गोष्टीचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे. गावचे चेअरमन दत्तकुमार शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होत आहे. नागरिकांच्या आरोग्याची या ठिकाणी मोफत तपासणी होत आहे आणि यासाठी ही व्हॅन भादा प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपकेंद्र भादा या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी गावचे चेअरमन दत्तकुमार शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे.